त्रैलोक्यसम्पदाल्लेखसमुल्लेखनिमित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामां सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालनम् तां धर्मचारिणीं शम्भो नमामि परं शिवम्। यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करो। भूतकाल, भविष्यत्काल आणि वर्तमान काल या तीन काळाचा विचार करून व्यक्ती जीवन जगत असतो। भूतकाल म्हणजे होऊन गेलेले जो काळ आहे, भविष्यत काल म्हणजे आता येणारा जो काळ आहे, वर्तमान काल म्हटलं तर आता ज्या ठिकाणी तुम्ही बसून आहात त्या ठिकाणी हे वर्तमान काल आहे। भविष्यत काळाबद्दल व्यक्ती विचार करत राहतो आणि भूतकालाबद्दल सुद्धा काही गोष्टी घेऊन आपण बसलेले असतो। परंतु जो संत आहे, योगी पुरुष आहेत, ना भूतकालाचा विचार करतो किंवा भविष्यत कालाचा विचार करतो, वर्तमान कालामध्ये व्यवस्थित राहण्याचा संकल्प करतो। त्यांना एक प्रकारचे निरंतर चिंतन करणारा जो व्यक्ती आहे, स्मरण करणारा जो व्यक्ती आहे, माझा या विचारधारामुळं भविष्यत काळामध्ये माझा जीवन बर्बाद होऊ नये आणि गेलेले गोष्टीचा विचार करू नये, गेले घडी नये परतुने, अशा प्रकारे संतांचा विचार असतो। तरी या ठिकाणी बरेचसे लेकरं आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे। तुम्हीही सुद्धा सेवा करत आहात। या कशाची प्रतीक आहे? भविष्यत काळामध्ये माझा जीवन सफल व्हावे, माझा भाग्यामध्ये काही ना काही पुण्याचा प्राप्ती व्हावे, असे काही विचार करून सेवा करणारे आहेत। काही भक्त त्या गोष्टीबद्दल सुद्धा न विचार करता माझं कर्तव्य आहे सेवा करणं, माझा सेवा करतो मी मोकळं होतो, असे काही भक्त आहेत। परंतु जे आपण कार्य करत आहोत, फ्युचरच्या गोष्टी, एक दोन किंवा तीन लेकरं आहेत, व्यवहाराबद्दल बोलू, 2-3 लेकरं आहेत, त्या लेकरासाठी किंवा एकच लेकरू आहे त्या लेकरासाठी
आई वडील काय करतात? त्या भविष्याचा विचार करून लेकराचे काय करतात? जमा करून ठेवतात की नाही? माझा लेकराला व्यवस्थित व्हावे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून स्वतःच्या पोटाला न खाता काही जमा करणारे लोक आहेत. स्वतः उपास राहतात परंतु लेकराला व्यवस्थित होतील असा विचार बाळगून त्याच्या भविष्याबद्दल, त्याच्या शिक्षण, त्याचे व्यवहार, त्यांचा कपडा, त्यांच्या लपडा सगळ्याला तोंड देऊन योग्य मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न आई वडिलांचा असतो. भविष्याबद्दल विचार करतो. आणि जन्म घेतल्याबरोबर तसंच मोकळं सोडतो का? नाही. पुढे यांना छान बोलावे, व्यवहार चांगल्या रीतीने असावं, पुढचा विचार करून आत्ता आम्ही त्यांच्या सेवा करत राहतो. आणि त्यांच्या गुणगान होऊ लागलं तर तुम्हाला तकलीफ होते का? परवा मी प्रवचनामध्ये बोललो तुम्हाला, उत्तमा आत्मना ख्याता पिता ख्याताश्च मध्यमा अधमः मातुल ख्याता स्त्री ख्याता अधमा अधमा. याच्याबद्दल तुम्हाला बोललो. त्या लेकरांच्या गुणगान व्यवहारात होत असेल. काल बघा 2-3 लेकरं आले, आप्पा 80% पडले, कोणी म्हटले 90% पडले, कोणी म्हटले 100% पडले. म्हणले ह्या खुशीनं हे काय करतात, आता सायन्स घेतो मी, तसं घेतो, असं घेतो, तिथं गेले की फिसकून बसतो, परेशान, काही सुधरत नाही, नंतर काही कळत नाही. नंतर आमच्याकडे घेऊन येतात, आपा हे लेकरू कसं तरी करलाले, पहिले खुशी होतं, गेलं कुठे खुशी. आत्ताच विचार करून पाऊल ठेवा. बुद्धी तेज असेल तर छान तुम्ही सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, काही घ्या. नाहीतर उगा आर्ट्स घेऊन आरामशीरी मराठीचा अभ्यास करत बसा. आलं का लक्षात? तर 100% घेऊन पास झालेले जे लेकरं इथं आल्यानंतर आम्ही त्याला शाल पांघरलो की नाही? ठीक आहे. जास्त कोणाला खुशी वाटले? आई वडिलाला. माझा लेकरू बघा, काही त्रास होईल का त्याला? माझ्या लेकराला कसं काय शाम पांघरलं म्हणून नाही, खुशी वाटेल. नंतर आपण बाजू बसलेल्या माणसाला म्हणतो, हे कोणाचंही लेकरू? माय कोणाचं लेकरू? असं म्हणते की नाही? कोणाचं लेकरू? ह्याला चिंता पडते, कोणाचं लेकरू. त्यांच्या लेकरू एखादी 50% घेतला असलं तर, स्वतःचं लेकरू 50% घेतले, दुसऱ्याचं लेकरू 100% घेतले, त्या आईला खुशी होईल का? नाही. दुसरं कोणाचं तरी 40% घेतला असेल, हां त्याच्यापेक्षा माझा लेकराचा 10% वाढू नये, खुशी वाढते. तसं या ठिकाणी त्या लेकराचा सत्कार केल्यानंतर आई प्रसन्न होते, वडील प्रसन्न होतात, नंतर जवळचे कोण आहेत त्यांनी सुद्धा प्रसन्न होतात. जळणारे मात्र परेशानी होतात. परेशानी होतात. उत्तमा आत्मन ख्याता. स्वतःच्या मेहनत करून, हे मेहनत कोणाचे होते?
अभ्यास करणं आईचं होतं का? वडिलाचा, दोस्ताचा, मित्राचा, कोणाचंही नाही, स्वतःचा डोकं त्यांना वापरावं लागलं. रात्रंदिवस त्याला अभ्यास करावा लागला. तर नंतर त्याला नंबर मिळवला. नंबर मिळाल्यानंतर खुशी किती लोकांना झाले? अनेक लोकांना. मेहनत एक व्यक्ती केला, परंतु आई प्रसन्न, वडील प्रसन्न, परिवार प्रसन्न. कोण 100% घेतले त्यांना आपण सत्कार करू म्हटले. संगू महाराज सत्कार ठेवायचा आहे आपण म्हणले. म्हटलं सत्कार काही घेऊ, कोणाचं अन्नदान करायचं आहे का? म्हणलं हे अन्नदान नाही, आता ते शाळेमध्ये फर्स्ट आले. ठीक आहे, तसं असलं तर आपण त्याचंही करू सत्कार. कारण परिवाराला तेवढा खुशी तो देतो. स्वतः अभ्यास केलेले आहे, अभ्यास करून इतरांना ते खुशी मिळवलेली आहे. सगळ्यांना खुशी व्हावं म्हणून अभ्यास केला नाही, स्वतः पास होण्यासाठी ते अभ्यास केलेले. ऑटोमॅटिक खुशी सर्वांना होत असते. छोटे छोटे आहे ना हे सगळे, नंबर 1 पास व्हायचं. तुम्हाला मी शाल पांघरतो. काही ऐकलेलीस की नाही? कोणतं गाव तुझं? डोणगाव. नवीन दिसलेली त्यासाठी मला तंबलूरचे सगळे ओळखतो मी. तर डोणगावून तुला बोलून घेतो इथं. नंबर 1 पास झाला तर आलं का? आता दुर्गा किंवा गणेश उत्सव या ठिकाणी आपल्याजवळ येणार आहे. त्यावेळे तर परीक्षा पास होत नाही, परीक्षा होत नाही तोपर्यंत. तर ज्यावेळी परीक्षा होईल, आपला प्रोग्राम परीक्षाच्या नंतर कोणता तरी प्रोग्राम राहतील, त्यावेळे तुमचा सत्कार होतील. टक्केवारी किती? पास झालं तर नाही. पास सगळे होलेत आजकाल. सगळे एकाकडून पास करून टाकले. ते उद्योग कशाला बांधगडी ठेवायचा? मग सगळे 10वीचे सगळं पास झाले. 98, 100 किंवा 95च्या नंतर जे लेकरं आहेत त्याला आपण सत्कार करू. किंवा 100% घेणाऱ्या लेकराला 1000 रुपये बहुमान ठेवू. त्यांना काही घेऊ दे, पुस्तके घेऊ दे, काही घेऊ दे, पेन घेऊ दे, काही घेऊ दे. पुस्तकं पेन द्यायचं नाही, डायरेक्ट पैसेच द्यायचं. ते पैसे घेऊन गुटखा बी घेऊ दे, तंबाखू घेऊ. आलं जमते का तसं? पैसे त्याला द्यायचं नाही, त्यांच्या आई वडिलाच्या हातामध्ये द्यायचं सत्कार करून. म्हणून त्या भानगडीमध्ये पडायचं नाही. 10वीच्या नंतर बिघडून जाते व्यक्ती. टर्निंग होते त्या ठिकाणी. 16 पर्यंत कसं तरी सांभाळता येते, 16च्या नंतर सांभाळणं मुश्किल होते. काय सांगत होतो तुम्हाला? भविष्यात काळ, भविष्यामध्ये आमच्या नाव उज्ज्वल करावा म्हणून प्रत्येक आई वडिलांचा इच्छा असते. तर लेकराचं तर भविष्य होतील, परंतु आमचंही भविष्य आहे आणि तुमचंही भविष्य आहे. सफर सगळ्यांचा आहे. सगळे सफर करत आलेले आहोत. यात्रा करत आलेले आहोत. हे यात्रा नव्हे, घर सोडून इथं आलात, इथून घरला जाणार आहोत. असं करत 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 कुठंपर्यंत जाणार आहोत? कपिलदारमध्ये घेतलं होतं बघा, दूरनी आलो तुझे या भेटी, हा उघड न पाहे कृपा
दृष्टी दुरून आलो तुझे या भेटी. दुरून आलीस की नाही? किती दुरून? नांदेडहून, मंगल सांगीहून. हे दूर नाही, अनंत जन्मापासून भटकत 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 आलेले आहोत. आता येऊन मठात बसलेले आहोत. ह्याला म्हणतात दुरून आलो. हे यात्रा करत आलेले आहोत. कोणता कोणता जन्मानं आलेले आहे कोणाला काय माहिती आहे. आता मनुष्य जन्माला येऊन या ठिकाणी बसलेले आहोत. काहीतरी पुण्य आहे या ठिकाणी. जागा मिळणं म्हणजे काही ना काही पुण्य असल्याशिवाय जागा मिळू शकत नाही. तर इथं आल्यानंतर आता पुढचा सांगतो तुम्हाला. इथं आल्यानंतर आता पुढे जाणार आहोत. कुठं जाणार आहोत? गावाला नाही. एक ना एक दिवस शरीर सोडून जाणार आहोत. 100% शरीर सोडणार म्हणजे सोडणार. पुढे आहे बहुदगा, निजू नका जागा जागा. पुढे आहे बहुधगा. जागृत राहा. तुम्हाला एक उदाहरण देऊन विराम करतो. आज या मंगलमय प्रसंगी अनेक भाविक भक्त पुढच्या तयारीसाठी ते देतात न देतात ते गोष्टी वेगळे. परंतु माऊलीच्या नाव घेऊन माझ्यापर्यंत आलेले आहे हे भाव प्रत्येक व्यक्तीला भेटल्यानंतर त्या भक्त ते भावना प्रकट करत आहेत. काय मुळे सांग, बरोबर आहे की? गेल्यानंतर ते भावनेतून त्या ठिकाणी बघतो नंतर भेटूत असं तसं काही नाही. समाधानकारक. तिथंच तिथं फोन पे, गुगल पे सुविधा आहे ना. असंच माझं नाव घेऊन हैदराबाद नगरी पाटील साहेबांकडे मी जाऊ नको म्हटलं होतो. इलेक्शन पिरियड आहे या ठिकाणी जाऊ नका असं म्हटलं तरी सुद्धा आपले एक कार्यकर्ता त्यांच्या घरी गेल्यानंतर भेटले. त्यांना किती सांगा तुम्हीच मी देऊन टाकतो म्हणले. ते काय म्हटले नाही. 1,51,000 रुपये एक व्यक्ती. बघा काय भावना म्हणा. 1,51,000. 1 रुपये नाही, 2 रुपये नाही, 3 रुपये नाही. हा तर हे काय भविष्यामध्ये एक मोठा साधन आहे. याबद्दल तुम्हाला बोलत होतो. हे देणं कशा करता, कशासाठी एवढा भाविक भावना व्यक्त करून देण्याचं काय कारण आहे. तर या 3 गोष्टीचं पहिले तुम्हाला निरसन करतो. स्वतःचा जीवावर जगणारे, वडिलाचा जीवनावर जगणारे, आईच्या जीवनावर जगणारे, काही मित्र परिवाराच्या जीवनावर जगणारे किंवा बायकोच्या जीवावर जगणारे. बायकोच्या जीवावर जगणारे काही लोक शेतात मरमर मरमर कराव, एक 100-200 रुपये ते घेऊन यावं, त्यांना गडबड करून यावं, घे घे असं म्हणा. कुठं ठेवलेस म्हणे. तेवढं मरमर करून आलेले माय त्याच्यातला अजून अर्धा पैसा त्याला द्यावा.
हे बायकोच्या जीवनामध्ये जगणारा माणूस, 4th क्लास माणूस, 3rd क्लास माणूस, तो 2nd क्लास माणूस, आई वडिलांच्या जीवावर जगणारे माणूस. 1st क्लास माणूस कोण आहे? स्वतःच्या जीवावर जगून आईला पोसतो, वडिलाला पोसतो, लेकराला पोसतो, परिवाराला पोसतो, एवढा पोसून अजून महाराजाला दक्षिणा देतो. हे लक्षात आलं. ह्याला म्हणतात उत्तम आत्मानख्याता, पिताख्याताश्च मध्यमा, अधमा हा मातुल ख्याता, स्त्री ख्याता अधमा अधमा. तर हे तुम्हाला निरसन झाले. तर पुढचं तुम्हाला सांगायचं म्हणजे, आता बघा इलेक्शन किती वर्षाला एकदा होते? 5 वर्षाला एक वेळ इलेक्शन. एक देश, एक प्रदेश, त्या प्रदेशाचा राजा 10 वर्षासाठी राहतो, परंतु इलेक्शन होत नव्हते. लक्षात आलं का? इलेक्शन नाही, कोणाला बी प्रधानमंत्री करता येतो, कोणाला बी प्रधानमंत्री होता येतो, असं एक नेम होतं. भानगडी असं होतं, कोणीही प्रधानमंत्री होण्यासाठी समोर येत नव्हते. मी होईना तू होईना म्हणायचं, नको म्हणायचं. पैसा भरायचा नाही, प्रचार करायचा नाही, डांगुरी पिटायचं नाही, बॅनर लावायचं नाही, काही बिनविरोध काढण्यासाठी लोक तयार असला तरी सुद्धा कोणी मी होतो मंत्री म्हणून कोणी येत नव्हते. किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी. ऐकू लागले का सगळे? बिनविरोध सरपंच करतो म्हटलं तर कोणी नको म्हणतात का? बिनविरोध इलेक्शन करायचंच नाही. तुम्ही फार आम्हाला आवडता हो, तुम्ही बिनविरोध करतो तुम्हाला असं म्हणा. काही काही गावामध्ये बिनविरोध झाल्यानंतर पैसे मिळते. मांडे सर, बिनविरोध झाला तर पैसे मिळते. कोणत्या कोणत्या गावामध्ये बिनविरोध होतात. 15-15 लाख 20-20 लाख रुपये गव्हर्नमेंट देते त्याला, ज्या ठिकाणी बिनविरोध होणार आहे. तरी सुद्धा कोणी म्हणायचं आम्हाला प्रधानमंत्री व्हायचं नाही, ह्या देशाचा राजा व्हायचा. राजा करतो म्हणून सगळे मिळवून त्यांच्या मागे लागलं तर नको म्हणायचं. कशा करता? कस काय नको म्हणत होते? तर एक नेम होता त्या ठिकाणी. काय नेम? 10 वर्षाच्या नंतर एक नदीचा पलीकडे मोठा नदीचा पलीकडे मोठा जंगल, त्या जंगलमध्ये नदीचा पार करून त्याला माणसाला सोडून देत होते. त्याला वाघ ते हे येऊन त्याला खाऊन टाकायचं. 10 वर्षाच्या नंतर त्याचं आयुष्य खतम. बराच वर्ष असा निघाले. कोणाला तर जबरदस्ती करून म्हातारे सातारे कोणी आता नसलेले अशा माणसाला पकडायचं. त्याला आता ज्याला अन्न मिळत नाही, घरामध्ये पोसत नाही, त्याला मजबूर होऊन राजा तर 10 वर्ष मस्त खाऊन पिऊन मरावं म्हणून राजे व्हायचे. मजबूर झालेले लोक, बायको सतवीत असेल किंवा घरामध्ये वजा झाला असेल, बेकार माणसाला त्या ठिकाणी राजा करून मोकळं होत होते. परंतु काही लोकांना राजा झाल्यानंतर ते बिमार पडायचं टेन्शनमध्ये. आता झाला 1 वर्ष झाला, आता 9 वर्ष राहिले, आता 8 वर्ष राहिले, आता 7 वर्ष राहिले, आता आले जवळ ते यायच्या अगोदरच मरत होते. काही 10 वर्षाच्याच आत भीतीनं मरत होते. आलं का लक्षात? तर आमचं बी जवळ येवलेले काय किती दिवस राहिले? 7 दिवस राहिले. खुशीच्या गोष्टी, मरायच्या गोष्टी नाही.
खुशीच्या गोष्टी आता येवलेले जसं जसं जवळ येवलेले तसं तसं आमचं खुशी वाढत चाललेले, हे आनंदाचं गोष्ट. टेन्शन फ्री होत चाललो. आम्ही पहिला विचार करत होतो कसं होतील. आता खोबाप्पा विचारण्यासाठी आले. यांना काय कमी जास्त असला तर सांगा, मी आहे. आप्पाला काय म्हणायचं नाही. 10 लाख लागू दे, 20 लाख लागू दे, संपूर्ण टोटल कम पडलेले पैसा मी देतो म्हटले. आता खोबाप्पा तर यांनी म्हटले भिवू नको, तुझं पाठीशी मी आहे. अशा प्रकारे शिष्य गुरुमाऊलीचे आहेत म्हणा. यांनी सुद्धा त्यांच्या तारीफ त्या ठिकाणी केले. आता येऊन परीक्षा करून गेले काय काय चालले काय नाही. बघा कशाला विचार करायचं. आप्पा समाधान रामाने मलाच उलटं बोलून गेली ती. तसं काय होतं आपलं खुशीचं वातावरण. आता 7 दिवसाच्या, आज मंगळवार आहे का, आता पुढचा मंगळवारी आपला कार्यक्रम या वेळेपर्यंत व्यवस्थित होणार आहे. तर त्या राजांच्या अवस्था असा, ते जवळ तसं येत गेले तसं तसं त्याला टेन्शन होत होतं. तर एक व्यक्ती हुशार माणूस, तो राजा मेल्यानंतर त्या जंगलमध्ये पाठवून दिला नाही, गावातच मेला तो, माती करून टाकले. तर मृत्यूच्या नंतर मिरवणुकी जे सगळं संपल्यावर समाधी झाल्यानंतर ज्यावेळी येत होते त्यावेळी विचारमध्ये पडले सगळे लोक. आता पुढचा राजा कोणाला निर्माण करावा, कोणाला तयार करावं. एक 20-21 उंमरचा पोरगा आला, मी राजा होतो म्हटला. काय मूर्ख, 10 वर्ष जगून तुला काय लग्न कधी होणार, तुला लेकरं कधी होणार, सगळं कधी होणार. नाही मला राजा व्हायचं आहे म्हटलं. हुशार होता तो. बरं झाला जवान पोरग राजा होणं म्हणजे आमचं भाग्य आहे. असा व्यवस्थित राजवैभव तो निर्माण केला. खुशीत राहायचं, नो टेन्शन नो प्रॉब्लेम, काही चिंताच नाही. मी मरतो 10 वर्षाच्या नंतर डोक्यातला तो काढूनच टाकला होता. ज्या ठिकाणी पाणी नाही, ज्या ठिकाणी रोड नाही, ज्या ठिकाणी नळ नाही, सर्व व्यवस्थित करू लागला. गोरगरिबांचा व्यवस्थित करू लागला. लोक म्हणू लागले, जसं जसं दिवस जवळ येऊ लागले, आता अजून 10 वर्ष यालाच राजा करून ठेवू असं म्हणायला सुरुवात केली. तर काही लोक विरोध पक्ष नायक राहतात, असं कसं जमते, आमचं नेम आहे, नेमाचा पलीकडे जाता येत नाही. किती छान केलं तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी हकलपट्टी करावंच लागते. फक्त 10 वर्षाचा काळ आहे, तरी सुद्धा तो डगमळ झालेले नाही. आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू गळत होते. अशा प्रकारचे राजा आमच्या आयुष्यात कधी भेटलेले नाही. आतापर्यंत 7-8 राजा आम्ही पाहिलो, सगळे रडत गेलेले आहे. परंतु हे राजांचं एक विचित्र आहे, सगळे खुशीत काम चालू आहे. सगळ्या बँड बाजा, सगळं जे वाजंत्री गायंत्री जे आहे शिस्त चालले, सजावट केले. जहाज दे नाव आहे ना, त्या नाव फुलांना सजावट केले. खुशीत होतं, काय नाही, टेन्शनच नाही. तरी सुद्धा 2-3 पहिले एकच पाठवून देते नाव, परंतु आता त्यांना पाठवून देण्यासाठी 7-8 नाव तयार झाले. त्या ठिकाणी बसून जात होते, सगळे रडत होते, परंतु त्यांनी मात्र एकदम खुश होते. राजांचे राजच कळणं गेले लोकांना. 2-3 किलोमीटर होतं, काय नदी काही जवळ नव्हते, का रे जंगल, मोठा जंगल. आणि तिथंपर्यंत गेले. आता त्यांना उतरून टाकायचं होतं. त्या ठिकाणी
बरेचसे तुमच्यासारखे माता मंडळी, पुरुष मंडळी सगळ्यांच्या हातामध्ये फुलाचा टोपलं आणि आजूबाजू लईन उभा राहून राजांच्या स्वागतासाठी कुठं जंगलमध्ये हे लोक विचार केले, हे असं कसं झालं इथं? हे तर जंगल होते, वन्य प्राणी होते, क्रूर प्राणी होते, इथं सोडल्याबरोबर त्याला खाऊन टाकत होते, परंतु हे जिवंत माणसं इकडं कुठं आले? जे सोडायला आलेले लोकांना सगळ्यांना चला माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो म्हटले, सर्व उतरून गेले. काय 100-150 लोक होते. सगळं शिशी रोड, आजूबाजूला झाड, पुढे अजून 1 किलोमीटर गेल्यानंतर मोठा 4 मजली बिल्डिंग आणि बिल्डिंग जवळ सगळे लोक, आजूबाजू वृक्ष, अनेक झाड लावलेले, अनेक प्रकारचे फळाचे झाड, अनेक प्रकारचे फुलाचं झाड, अजून सगळीकडे कुंपण टाकलेले, सगळं फिनिशिंग केलेले. सगळं बघून हे कुठं, हे काय? त्यावेळेस बसविलं तुमच्यासारखा सगळ्यांना बसून टाकून त्याने बोलायला सुरुवात केलं. ज्या दिवशी मी राजांचा कारोबार सुरुवात केलो तेव्हापासून हे जंगल तोडायचं काम चालू आहे आणि तेव्हापासून वृक्ष लागवड चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे. आपल्या गावच्या लोकांना काही पत्ता नाही. आता मी इथं बी राहिला तरी आनंद राहणार आहे, वापिस गेला तरी सुद्धा मी आनंद राहणार. हे आहे भविष्यात काळाची तयारी. ज्या जो व्यक्ती या ठिकाणी धर्मसंग्रह केलेले आहे त्या माणसाला मरण्यासाठी बिलकुल भीती नाही. पापिष्ट माणूस जो आहे मरताना भीत राहतो, कशासाठी? मी पापी आहे, मी अनंत भानगडी केलेले आहे, पुढच्या तयारी मी करून घेतलेले नाही, असं म्हणून जीव धस्स करून तो शरीर सोडतो. त्याला उत्तम गती मिळू शकत नाही. तरी जो पुढचा तयारी म्हणजे कोणती आहे, हेच आपला तयारी आहे. धर्म कार्य ही पुढचा आपला तयारी आहे. म्हणून धर्मवंत व्यक्ती कधीही शरीर सोडत असताना कधी दुखी होत नाही, तो परेशानी होत नाही. पापी माणूस मात्र परेशानी होऊ शकतो. धर्मो रक्षति रक्षिताः. पहिला जन्म रामाचा की कृष्णाचा? रामाचा जन्म. नंतर कृष्णाचा जन्म. कृष्ण कशाची प्रतीक आहे? कृष्ण कशाची प्रतीक आहे? प्रेमाचा प्रतीक आहे. राम कशाची प्रतीक आहे? आदर्शाचा प्रतीक आहे. भरत, लक्ष्मण, सीता, जे काही लोक होऊन गेले त्यांच्या काळामध्ये सगळे मर्यादा कधी सोडलेले नाही. भावाचा मर्यादा भरत कधी सोडलेले नाही. सीता माता सतीचा मर्यादा कधी सोडलेले नाही. राम आई वडिलाचा मर्यादा कधी भंग केलेले नाही. प्रत्येक व्यक्ती मर्यादेनं त्या ठिकाणी त्यांचं कार्य होतं. मर्यादा पहिला सांभाळावा लागतं, नंतर प्रेम संपादन करावं लागतं. प्रेम संपादन करण्यासाठी कृष्णाचा अवतार. लक्षात आलं का? पहिलं काय संपादन करायचं? मर्यादा संपादन करावं. ज्यावेळेस ज्यांच्याकडं मर्यादा संपादन असतो त्यांच्याप्रती ऑटोमॅटिक प्रेम जागृत होते. लक्षात आलं का? म्हणून नंतर जन्माला येतो कृष्ण, पहिला जन्माला येतो राम. मर्यादा पहिला जन्म घ्यावे, नंतर प्रेमाला जन्म द्यावे. हे आहे प्रेमाचं प्रतीक. डायरेक्ट भक्ती करतो म्हटलं तर जमत नाही. दररोज या ठिकाणी येऊन तुम्ही श्रवण करत आहात. तुमच्या मर्यादा सांभाळण्यासाठी 10 दिवस या ठिकाणी तुम्ही आलात. आता तुम्ही प्रेमाचा जाळीत पडलेले आहात. आता तुम्हाला करमत नाही.
आप्पाला जाऊन संध्याकाळी भेटावं, 2 गोष्टी ऐकावं असं वाटते की नाही? एक दिवस घरी राहून बघा बघत, दररोज येणारा माणूस राहू शकत नाही. सगळं मन इकडंच मजबूर असेल तर तुम्ही राहायला एखादी, तर तुम्हाला वाटणार अरे आता आज काय होते की काय की जायनं गेलो म्हणून तुम्हाला एक तळमळ. आता प्रेमाचा जाळीत पडलेले आहे. पहिला मर्यादा सांभाळण्यासाठी या ठिकाणी आलो होतो, लक्षात आलं. आप्पा बघावं म्हणून आले होते, आता आप्पाला सोडू वाटणं गेले. आलं का लक्षात? नंतर एवढा तुमचा प्रेम एकत्रित होऊन महान दिव्य शक्ती बनवून जगद्गुरूचा दर्शन घेण्याचा सुसंधी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार. तर या कार्यक्रमासाठी अनेक भाविक आपला सेवा आपल्याला मिळालेले आहेत. अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या कार्यक्रमाचा शोभा वाढविण्यासाठी आम्ही सांगितल्याप्रमाणे कलश घेऊन आपण त्या ठिकाणी येऊन बसणार आहोत. फक्त माता मंडळी तेवढंच त्या ठिकाणी कलश वगैरे घेऊन येतील. पुरुष मंडळीच्या हातामध्ये ध्वजा राहणार आहे, पताका राहणार आहे. ज्यांनी पाऊल टाकणार आहेत, पाऊल टाकणाऱ्याला पताका द्यायचा नाही, बगर पावलाच्या लोकांना सगळ्यांच्या हातामध्ये पताका द्यायचं. 100-200 काही पताका आपल्याला शिवायचे, शिजवून टाका. आता आज बालाजींना आम्ही दिलेले आहेत पताका शिवण्यासाठी, तर 25-30 मीटर काहीतरी आणलेले आहेत. तरीसुद्धा अजून काही पताका आपल्याला तयार करून प्रत्येकांच्या हातामध्ये, जसा अनुष्ठानाच्या काळामध्ये प्रत्येकांच्या हातामध्ये झेंडा आपल्याला पाहायला मिळालं, त्याप्रकारे झेंडा हा शोभा आपल्याला दिसते. तर माता मंडळीच्या डोक्यावरती कलश राहणार आहे आणि सकाळी 8 वाजता या ठिकाणी तुमचं उपस्थिती लागणार आहे. या ठिकाणी मंडपामध्ये सर्व माता आणि जे काही माहेरला ते नवऱ्याच्या घरी काय म्हणतात त्याला, सासरवाडीमध्ये जे आहेत सगळ्यांना बोलून घ्या. कोणीही तिकडं राहता कामा नाही. एक मोठा दिव्य आणि भव्य कार्यक्रम होणार आहे. जगद्गुरू माऊलीचा आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी माऊली इथंपर्यंत तुम्हाला दर्शन देण्यासाठी येऊ लागलेले आहेत. त्याकरता आपल्या या गावी प्रथम 2 जगद्गुरुवर्यांचा शोभायात्रा या ठिकाणी होत असलेले आनंदाचा गोष्ट आहे. तर या कार्यक्रमाचा अवश्य तुम्ही सर्व माता मंडळी लाभ घ्यावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. अंबाजय रमा पार्वती हर 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 हर.
महिमान्यः सचन्तयत्र पूर्वे साध्यः सन्तदेवः इति वेदोक्तमाङ्गात् पुष्पाञ्जलि समर्पयामि साम्बे पुष्पार्वते पते शिवाय अपने आप